नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब शिंदे. कशात आपण मजेत ना? मी पण मजेत आहे. मित्रांनो, सकाळ सकाळी व्हॉट्सअप चालत असताना एक सुंदर असा मेसेज, सुंदर अशी कविता माझ्या ऐकण्यामध्ये आली. त्या कवितेचं नाव होतं शेवटी अंतर तेवढंच राहिलं. मित्रांनो, ती कविता मनाला इतकी भावली की तुमच्या समोर ती सादर करण्याचा मोह मला आवरला नाही. ती कविता कुणी लिहिली मला माहित नाही, परंतु ज्यानं लिहिली त्याला माझा सलाम आहे. मित्रांनो, चला तर मग तुमच्यासमोर मी सादर करतोय सुंदर अशी कविता, शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी आई शाळेला जाताना खरडान भाकरी फडक्यामध्ये गुंडाळून बांधून द्यायची. त्यावेळी वाटायचं मोठी लोक हॉटेलमध्ये जेवतात तसं आपण पण एक दिवस हॉटेलात चमचमीत जेवायचं. पैसा कमवला, मोठा झालो आणि हॉटेलमध्ये गेलो तर मोठ्या लोकांना घरचं खरडान भाकरी ऑर्डर देताना पाहिलं. त्यावेळी मनाला वाटलं, साला शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी दूध नव्हतं म्हणून आई गुळाचा कोरा चहा द्यायची. त्यावेळी वाटायचं मोठ्या लोकांसारखा आपण पण दुधाचा घट्ट मुट्ट असा चहा प्यायचा. पैसा कमवलं, मोठा झालो, हॉटेलमध्ये गेलो. त्यावेळी मोठ्या लोकांना ब्लॅक टीच्या नावाखाली गुळाचा कोरा चहा मागवताना पाहिलं आणि मनाला वाटलं, साला शेवटी अंतर तेवढंच राहील. लहानपणी खेळताना गुडघ्यावरती पॅन्ट फाटायची. आई ती शिवून द्यायची, कुणाला दिसू नये म्हणून मनात धडपड चालू असायची. वाटायचं मोठा झालो की छानपैकी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घेणार. पैसा कमवला, मोठा झालो, मोठ्या दुकानामध्ये टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घेण्यासाठी गेलो तर मोठ्या लोकांना फाटलेली जीन्स पॅन्ट फॅशनच्या नावाखाली दामदुपटीनं घेताना पाहिलं. त्यावेळी मनाला वाटलं, साला शेवटी अंतर तेवढंच राहील. लहानपणी सुती कपडे घालायचो. मोठ्या लोकांच्या अंगावरचे टेरिकॉट बघितलं की वाटायचं मोठा होणार, पैसा कमवणार, मी सुद्धा एक दिवस टेरिकॉट घालणार. मोठा झालो, पैसा कमवला, मोठ्या कपड्याच्या दुकानात टेरिकॉट घेण्यासाठी गेलो. त्यावेळेस मोठ्या लोकांना सुती कपडे घेताना पाहिलं तर वाटलं, साला शेवटी अंतर तेवढंच राहिलं. लहानपणी खूप सायकल दामटायचो. लहानपणी ज्यावेळी सायकल दामटायचो, मोठमोठ्या लोकांना गाडीतून जाताना पाहिल्यावर वाटायचं आपल्याकडे सुद्धा एखादी छान अशी गाडी असावी. मोठा झालो, पैसा कमवला, गाडी घेतली, कार गाडी घेतली. त्यावेळी मोठ्या लोकांना सायकलवरून फिरताना पाहिलं तेच मनाला वाटलं, साला शेवटी अंतर तेवढंच राहिलं. त्या कुडाच्या घराच्या चंद्रमोळी झोपडीतून ज्यावेळी तारेशी बोलायचो, ठरवलं होतं आपण सुद्धा एक दिवस मोठ्या माणसासारखं मोठ्याचं घर बांधायचं. पैसा कमवला, मोठा झालो, मोठं घर बांधलं. त्यावेळी मोठ्या लोकांना मन शांतीसाठी हजारो रुपये मोजून खेड्यात एखाद्या झोपडीत राहताना पाहिलं. त्यावेळी वाटलं, साला शेवटी अंतर तेवढंच राहील. म्हणून म्हणतो मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी आहोत, जसे आहोत, सुंदर आहोत. तुम्ही किती जरी फिरला, किती जरी पळाला, फिरून आपण तिथंच येत आहोत. त्यामुळं आत्ताचा जो क्षण आहे तो आनंदानं जगूया. आत्ताचा जो क्षण आहे तो भरभरून जगूया. उद्या काय होईल कुणाला माहित नाही, तुम्हाला सुद्धा माहित नाही, मला सुद्धा माहित नाही. आपण ज्या फॅशनच्या युगाच्या पाठीमागं पळतोय, काय माहित उद्या आपलं हे साधंपणच फॅशन बनून जगासमोर येईल. त्यामुळे देवानं जे आपल्याला दिलंय आपल्यासाठी योग्यच आहे. आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत आपल्यासाठी परफेक्टच आहोत. आहे त्या क्षणाचा, आहे त्या दिवसाचा आपण आनंद घेऊया. आणि हो, हे सारं करत असताना एक गोष्ट मात्र कधीच विसरू नका, ते म्हणजे आपलं दैवत, ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे, ते आईबाप आणि माईबाप. कारण काहीच बिघडू शकत नाहीत ग्रह तारे तुमचे, कोणताच लागू शकत नाही तुम्हाला शाप. काहीच बिघडू शकत नाहीत ग्रह तारे तुमचे, कोणताच लागू शकत नाही तुम्हाला शाप. जर तुमच्या काळजामध्ये तुम्ही बसवलं असेल तुमचं दैवत, आईबाप आणि माईबाप. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.